रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसापासून व्हिडिओमध्ये काय कंटेंट बनवून देऊ हा प्रश्न पडलेला होता, पण वेगळं काय असं सुचत नव्हतं. आणि आता गृहिणी म्हटलं की सगळे रोजचे घरातले स्वयंपाकातले कामं, आपले सगळं पूर्ण घर सांभाळायची कामं, ह्या व्यतिरिक्त दुसरा कुठला कंटेंट मला तरी आत्ता विचारात येत नव्हता. त्याच्यामुळेच म्हटलं चला आपलं जे रोजचं रुटीन आहे तेच रुटीन शेअर करूयात. आणि काही दिवसांनी मी माझ्या किचनची टूर किंवा होम टूर ह्याही कल्पना आहेत माझ्या डोक्यामध्ये, तर त्या पुढं जाऊन मी देईलच. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर रोजची सुरुवात जी असते ते आपलं नॉर्मल बेसिक दारामध्ये रांगोळी, देवाची पूजा, ह्या सगळ्या गोष्टी तर झालेल्याच होत्या. आणि स्वयंपाकामध्ये रोजचा प्रश्न पडतो की काय बनवायचं आज, काही सुचत नाही. रोज वेगवेगळं असं काय बनवायचं. तर माझ्याकडे हे दोडके होते आणि हे एवढे मोठे दोडके बाजारातून आलेत ना, मी ॲक्च्युली हे ऑनलाईन मागवलेत. आपण बाजारात जर जाऊन घेऊन आलो तर आपल्याला निवड करता येते दोडक्यांची छोटे मोठे, पण हे ऑनलाईन आल्यामुळे मला ह्याला काहीच पर्याय नव्हता. आणि एवढ्या मोठ्या दोडक्यांची भाजी कशी चवीला लागेल हाही मोठा प्रश्न होता. पण म्हणलं चला आता आहे तर करावं तर लागेल, कारण का एवढ्या मोठ्या दोडक्यांची भाजी मी कधीच माझ्या आयुष्यात खाल्लेली नाही आहे. मला छोटे छोटे कोवळे दोडक्यांची भाजी ती चवीलाही खूप छान लागते, तशी आवडते आणि घरामध्ये सगळ्यांना तशीच आवडते. पण आता हे मोठे दोडके आहेत, ह्याला काही पर्याय नाही आहे. तर म्हटलं चला आता ह्या दोडक्याची भाजी करून हे दोडके संपवून टाकूयात. ऑनलाईन शॉपिंगचं असंच असतं बघा ना, आपल्याला जे पाहिजे ते आपण ऑर्डर करतो, पण जोपर्यंत ते आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण नाही सांगू शकत की त्याची क्वालिटी कशी असेल. दोडके ताजे टवटवीत तर होतेच, पण जे जाडीला किंवा लांबीला मोठे जे होते ना तेवढे नको होते. बाकी चालायचं म्हटलं आता काय करणार. आणि काही ठिकाणी बघा ह्या दोडक्याच्या सालीपासूनही त्याचा ठेचा किंवा चटणी करतात, पण मी तसं काही करत नाही. कारण का आय थिंक ह्याच्यामुळे ना हे होतं, अंगाला खाज वगैरे सुटते. त्याच्यामुळे मी दोडक्याच्या सालींचा काही उपयोग करत नाही. जे काय आहे ते डायरेक्टली डस्टबिनमध्ये टाकून देते. आणि ह्या भाजीमध्ये मी दुसरं कुठलाच जिन्नस टाकणार नाही आहे, जसं की टमॅटो असू दे, कांदा असू दे, लसूण असू दे. सिंपल साधी पारंपरिक पद्धतीची आपली दोडक्याची भाजी जी आहे ती मी इथे करणार आहे. तर हे 2 दोडक्यांची बघा पूर्ण दिवसभर आम्हा दोघांसाठी पुरून जाईल ही भाजी. आणि दोडके कधीही मी साल काढायच्या अगोदर धुवत नाही. साल काढून झाल्यावरतीच व्यवस्थित ते धुवून घेते आणि नंतरच काय आहे ते त्याचं कटिंग करून घेऊन मग डायरेक्टली फोडणीला टाकून देते. दोडक्याच्या भाजीबरोबरच आज स्वयंपाकामध्ये पोळी, मसाले भात आणि ही दोडक्याची भाजी, चटणी, कोशिंबीर असं काही छोटं मोठं असणार आहे. पण त्याच्याबरोबरच मला आज कैरीचं पन्हंही करायचं होतं. तुम्हाला कळालं असेल माझ्या शॉर्ट्स व्हिडिओवरून, मी गावी गेले होते माझ्या माहेरी. तर तिथून मला आईने 2 ह्या कैऱ्या दिलेल्या होत्या. तर त्या कैऱ्यांचं मला लोणचं तर घालणं शक्य नव्हतं, म्हणून म्हटलं चला ह्याचं पन्हं आपण करून ठेवूयात स्टोर करून, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा तो गर पाण्यामध्ये मिक्स करून जो आहे तो पन्हं तयार करून पिऊयात म्हणून. तर त्यासाठी कुकर मी ऑलरेडी शिट्ट्या करून घेतल्या होत्या कुकरच्या, त्याच्यात कैरी वगैरे टाकून. आणि आता जे काय आहे ती भाजीची तयारी करत आहे. तर आपली बेसिकच फोडणी जी आहे ती दिलेली आहे. आणि इथे काकडी छान अशी चिरून घेतली. उन्हाळ्यामध्ये काकडी खूप आवडते मला खायला, थंडीमध्ये तर खाताच येत नाही. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेवढी जमेल तेवढी जास्त मी काकडी खाण्याचा प्रयत्न करते. आणि बेसिक फोडणी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ते तिकडं फोडणी चांगली होते तोपर्यंत जे काय आहेत ते दोडके, धुतलेले जे दोडके आहेत ते लगेचच असे छान कट करून घेतले आणि लगेचच तेलामध्ये छान परतून घेतले. आता कट करत असतानाच बारीक गॅस असल्यामुळे ना मला इझी पडत होतं. इकडे एका साईडला लगे कट करायचं आणि कट केलेले जे तुकडे आहेत ते लगेचच फोडणीमध्ये टाकायचं. त्याच्यामुळे फोडणी करपतही नव्हती आणि इकडे माझे एका ह्याच्यात 2-2 कामं पण होत होते. तर असं बघा मी जेवढा मला टाईम वाचवता येईल तेवढा मी वाचवायचा प्रयत्न करते. आणि छान हे तेलामध्ये परतून घेतल्यावरतीच जे काय आहे ते पुढे मसाले वगैरे टाकते मी. कारण का कधी दोडका जो असतो तो कडवट असतो, तर त्याचा कडवटपणा जाण्यासाठी तेलामध्ये जर ते छान परतलं तर भाजी चवीला छान लागते. आणि ते तेलामध्ये परतल्यामुळे दोडके जे आहेत त्याच्या फोडी ज्या आहेत त्याही अशा लगेचच मऊ पडतात.
आणि मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या होत्या, बारीक काय करत बसले नाही. आणि सगळं छान असं तेलामध्ये परतून झाल्यावरती ना एक छान वाफ काढून घेतली. आता हे परतत असताना स्टार्टिंगला थोडंसं आपलं नॉर्मल तेलामध्ये जी फोडणी दिलेली होती त्या तेलामध्येच मी ते भाजून घेतलं मोठ्या गॅस करून. आणि नंतर जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकली. मिठामुळे कसं त्या दोडक्याला पाणी सुटतं आणि हळद जे त्याच्यामध्ये कडवटपणा असतो ना तो जरा निघून जाण्यासाठी मदत होती हळदीची. म्हणून हे असं मोठ्या गॅसवरती भाजत असतानाच मी त्याच्यात हळद आणि मीठ टाकून घेते. आणि ते जे अंगाचं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच हे छान असे शिजून निघतात दोडके. आणि बघा आता हे दोडके केवढे भरपूर दिसत आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन बघा अगदी थोडेसे जे आहेत ते मऊ पडून ना भाजी थोडी कमी दिसत आहे. तर हे छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर थोडा वेळ त्याला वाफ देऊन घेणार, म्हणून त्याच्यावरती छान असं झाकण लावून ठेवते. काळ्या कलरचा गूळ जो असतो तो गूळ ही चवीला खूप चांगला असतो, त्याच्यामुळे जास्त करून तोच गूळ मी वापरायचा प्रयत्न करते. आणि तिकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इथे छान असा गूळ हा फोडून घेते. हा चिरायचा होता मला गूळ, पण तो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ना चांगला कडक झालेला होता, तो मला चिरता येत नव्हता. म्हणून सरळ मी खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्याने चांगला फोडून घेतला. आणि मिक्सरवरती बारीक करताना तो ॲटोमॅटिकलीच पूर्ण मिक्स होऊन जाईल कैरीच्या गरामध्ये. तर जेवढा लागेल तेवढा गूळ घेतला मी आणि त्याच्यात थोडीशी साखरही टाकणार होते. आणि कैरी जी आहे ती 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चांगली शिजलेली होती, पण थोडीसं गरम असल्यामुळं म्हणलं चटका बसायला नको आणि मिक्सरही खराब होईल. त्याच्यामुळे थोड्या वेळ म्हणलं थंड झाल्यावरती काय आहे ते आपण मिक्सरमधून काढू आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपलं भाजीवरती ठेवूयात. तर बघा इथे छान असं ते वाफ जी सुटलेली आहे त्याच्यामध्ये आता सगळे बेसिक मसाले जे आपले असतात ते टाकून घेते मी. काळा मसाला थोडा जास्त वापरते मी आणि जे तांबडं तिखट असतं ते थोडंसं वापरते. उगं कलर येण्यासाठी तांबडं तिखट टाकते, पण काळ्या मसाल्यातली ही दोडक्याची भाजी जी आहे ना खरंच चवीला खूप छान लागते. मी प्रत्येक वेळेस करताना ही अशीच पद्धत फॉलो करते. उन्हाळा असल्यामुळं ना कोरड्या भाज्या खायला नको वाटतात. जरा अशा लपतप भाजी किंवा जरा रस्सा भाजी असली ना जरा छान वाटतं दुपारच्या टायमिंगला जेवण करताना. आणि म्हणूनच मग मी ही जी दोडक्याची भाजी आहे जराशी लपतप अशी करायची ठरवलेली होती. आणि बघा काम करताना पसारा तर होतोच, पण काम करत असताना पसाराही लगोलग आवरला ना आपला टाईमही वाचतो आणि कट्टाही जरा मोकळा राहतो आणि पुढचं काम करतानाही आपल्याला इझी होतं. नाहीतर आहे तोच पसारा बघून आपल्याला कळत नाही की बाकीचं सामान जे आहे ते कुठे ठेवू म्हणून. तर लगेचच बघा मी इथे मसाल्याचा डब्बा, तेलाची किटली जी आहे ती जागोजाग लगेच ठेवून दिली. त्याच्यामुळे तिथे जागाही झाली आणि पुढचं काम करतानाही मला सोपं पडेल. हे झालं किचन कट्ट्यावरचं सगळं सामान आवरण्यासाठी छोटीशी काही कासना माझ्याकडून एक टिप. पण फ्रीजचं पण तुम्हाला मी सांगेल. फ्रीज ओपन करताना त्याच्यातील ज्या ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत जसं की भाज्या, कोथिंबीर, कढीपत्ता, वेगवेगळे मसाले, दही वगैरे जे काय आहे ते मी सगळं एकत्रच काढून घेते आणि नंतर ठेवतानाही तसंच करते. जे सामान आपलं वापरून झालेलं आहे जसं की कोथिंबीरीचा डब्बा, कढीपत्त्याचा डब्बा ते लगेचच वापरून झाले की फ्रीजमध्ये ठेवते. आणि एकदा फ्रीज ओपन केलं की त्याच्यातल्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या काढायच्या आणि फ्रीज बंद करतानाही त्याच्यामधील ज्या गोष्टी नको आहेत त्या लगेचच कट्ट्यावरून ठेवूनही द्यायच्या. त्याच्यामुळे ही फ्रीज जास्त ओपन करावं लागत नाही आपल्याला. इथे बघा मसाल्याचा डब्बा आणि किटली जागोजाग ठेवल्यामुळे तिथे जो स्पेस झालता त्या स्पेसमध्ये लगेचच मी दह्याचं भांडं आणि ताक करण्यासाठी ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामुळे तिथे जागा निर्माण झाली. आणि लगेचच जे आहे ते मसाला ताक करून घेत आहे मी इथे. तर मसाला ताकाचा जो मसाला रेडीमेड बाहेर भेटतो मार्केटमध्ये तो मी इथे यूज केलेला आहे. थोडंसं दही, पाणी आणि मसाला ताकाचा तो मसाला आणि थोडंसं वरनं घरातलं आपलं सेंधव मीठ टाकलं आणि साखर. तर ते छान एकत्र असं घुसळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी आहे ती धुतलेली बारीक चिरून कोथिंबीर टाकून दिली. तर ते छान आपलं मसाला ताक तयार झालं आणि ते लगेचच फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे जेवण करून आपलं जेवण होऊस तोपर्यंत ते थंड होईल म्हणून. आणि भाजी छान पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता लपतप भाजी करायची आहे म्हणून शेंगदाण्याचं कूट जे आहे ते जरा जास्त टाकलं, म्हणजे रस्सा जास्त पाणीदार वाटणार नाही किंवा भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं वाटणार नाही. त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते जरा मी जास्त टाकलं. आणि मस्त अशी त्याला उकळी देण्यासाठी आता वाट बघत आहे. तोपर्यंत जी कोथिंबीर आहे ती मी स्वच्छ करून घेत आहे.
आणि मार्केटमधून ही ऑनलाईनच मागवली होती, पण ज्या काड्या असतात ना त्या नको वाटतात काड्या, म्हणून मग जेवढी पाहिजे तेवढी पानं काढून घेतली. आणि जे आहे ते आता ताकामध्ये आणि ह्या भाजीमध्ये मी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहे. सगळं हे असताना पॅकिंगमध्येच असतं, पण ते मनाला शांती भेटतच नाही जोपर्यंत आपण तो पदार्थ बाहेरून आणलेला किंवा ती वस्तू बाहेरून आणलेली आपण धुवून घेत नाही ती. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट बाहेरून आणल्यावरती धुवून घ्यायची ही चांगली सवय लागलेली आहे. तर अशा छोट्या छोट्या सवयींमुळं ना आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आणि जेव्हा जॉब करत होते तेव्हा सारखं बाहेरचं किंवा हॉटेलमधलं खायची खूप इच्छा व्हायची. पण आता हे सगळं घरामध्ये करताना आपण जी शुद्धता किंवा स्वच्छता जी राखतो त्याच्यामुळं ना बाहेरच्या ज्या हॉटेलमधल्या गोष्टी ज्या आहेत त्याही खायला नको नकोशा झाल्यात. त्याच्यामुळे हे वयच काय माहिती असं आहे की काय, पण बाहेरचं सध्या नको वाटतं. जे आहे ते घरात बनवून खाल्लेलंच मला तरी बरं वाटतं. मोठा गॅस करून छान अशी उकळी काढून घेतली आणि जे आहे ते आता भाजीवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेते, म्हणजे आपली भाजी रेडी झाली. आणि सगळा स्वयंपाक झालेला होता त्याच्यामुळे लगेचच जे जेवायचं ताट आहे ते वाढून घेत आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे दही, काकडी ह्या गोष्टींचा समावेश मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते. होप सो तुम्हाला ते सगळं ताट बघून छान वाटेल आणि या जेवायला. किचन कट्टा जो आहे तो घरातील मेन पार्ट असल्यामुळे त्याच्यावरती जास्त अस्ताव्यस्त किंवा पसारा असलेला मला तरी आवडत नाही. त्याच्यामुळे जेवण झाल्यावरती लगेचच मी किचन कट्टा जो आहे तो स्वच्छ करायला घेतलेला. आणि मला तसंही पणंही करायचं होतं, पण ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये मी पणं करणार नव्हते. सगळे कामं झाल्यानंतर निवांत मी पणं करणार होते. तर सगळा जो किचन कट्टा आहे तो मी पटापटा आवरून घेतला. आणि वाटतं आपल्याला कंटाळा येतो जेवण झाल्यावरती, पण एकदा विचार मनात पक्का करून कामं केले ना 10 मिनटंसुद्धा लागत नाहीत कामं पूर्ण होण्यासाठी. तर तुम्हीही नक्की असं ट्राय करून बघा. याच्यामुळे ना एक चांगली सवयही आपल्याला लागते. आणि 4 वाजताचा जो चहा असतो तो चहा करतानाही मन असं आनंदी राहतं. नाही तर तो पसारा बघून अगोदर वाटतं ते आता पसारा आवरायचा आणि तिथून पुढं मग काय आहे तो चहा करायचा. तर तसं न करता हे असं कट्टा स्वच्छ ठेवला आणि येता जाता घरातले जे माणसं असतात त्यांनाही ते बरं वाटतं कट्टा व्यवस्थित आवरलेला बघून. त्यांनाही काही का असेना मनातल्या मनात प्रसन्नता येतच असेल ना. तर सगळे काय आहेत ते भांडेही मी इथे धुवून घेतलेले आहेत. मला कामवाली बाई लावून तिच्याकडून सगळे कामं करून घेणं आवडत नाही, कारण का त्यांची स्वच्छता आपल्याला मनाला पटत नाही. त्याच्यापेक्षा आपण स्वतः केलेलं बरं पडतं, म्हणून सगळे जे घरातले A to Z कामं आहेत ते सगळे मी स्वतःच करते. आणि त्याचं मला काय असं कमीपणाही वाटत नाही, कारण का आपलंच कामं आहेत ते आपणच करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडे काही पैसा वगैरे अशा गोष्टीचाही प्रश्न काही नाही. पण आता सध्या कसं बाळामुळं माझा जॉब नाही आहे, त्याच्यामुळे घरात आहे ना, तर चला बाबा एक आपणच कामं करून मोकळे व्हा. आणि खरंच त्यांची कामं जी असतात ना ते 10 मिनटासाठी येतात आणि आपली डोळ्याची पापणी झाकून ओपन होत नाही तोपर्यंत त्यांची कामंही झालेली असतात. आता ते त्यांचं स्पीड असतं, पण ते मनाला आपल्याला कुठंतरी वाटतं नाही का, आपल्याला एवढा वेळ लागतो त्यांनी एवढ्या कमी वेळामध्ये काम केलं, मग नीट केलं असेल का. त्यांनाही दोष काही द्यायचा नाही, पण त्यांच्या मागेही वेगवेगळे त्यांची कामं असतात, त्याच्यामुळे ते कदाचित फास्ट करत असतील. पण ते मला खरंच मनाला भावत नाही. त्याच्यामुळे मी काही असं बाहेरील कामवाली बाई वगैरे ठेवलेलं नाही आहे. जेवढं मला जमेल तेवढं सगळं मी करायचा प्रयत्न करते. थोडा कमी जास्त होतो वेळेमध्ये, कधी जास्त वेळ लागतो, कधी कमी वेळ लागतो. पण पूर्ण घर आपण स्वतः हाताने सजवलेलं असतं किंवा नीटनेटकं ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपणच करावी असं मला तरी वैयक्तिक वाटतं. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण मला तरी असं वाटतं. पूर्वी मी भाड्याच्या घरात राहत असताना तिथल्या काकूही मला म्हणायच्या, "तू एवढी तरुण वयातली मुलगी, आजकाल अशा मुली कुठलेच कामं करत नाहीत. शिवाय
तू जॉबही करते, जॉब करून हे तर शक्यच नाही घरातले कामं करणं, तरी तू कसं काय करते. पण कसं आहे ना, आपल्या आईवडिलांचं आपण पाहिलेलं असतं, त्यांनी किती कष्ट करून सगळे कामं वगैरे केलेले असतात, किती मेहनत घेतलेली असते आणि त्यांचंच काय आहे ते आपल्यामध्ये संस्कार उतरलेले असतात, त्याच्यामुळंच कदाचित असावं. पण मला जी कामं आहेत ते मला स्वतः केलेले आवडतात. मग सगळे घरातले ए टू झेड कामं म्हणजे पूर्ण ए टू झेड कामं तुम्ही कल्पना करू शकता. कुठले कुठले कामं घरामध्ये असतात, तर पूर्ण दिवस कसा निघून जातो कळत नाही. पण तो कामं करताना काही दगदग वाटत नाही, काही नाही. स्वखुशीने, आनंदाने कामं करण्याचं जे समाधान असतं ना, ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता इथं मी पणं करायला घेतलेल्या 2च कैऱ्या होत्या, पण तुम्ही इथं बघू शकता किती छान असा भरपूर गर निघलेला होता त्या कैऱ्यांचा. आणि जे मिक्सरवरती छान गूळ, कैरी, थोडीशी वेलदोडा पावडर आणि साखर जी आहे ती मिक्स करून छान मिक्सरवरती बारीक झालेलं जे गर आहे ना, तो मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. आणि मिक्सरमध्ये थोडंसं काही का असेना तो गर चिटकलेला असतोच, मग त्याच्यामध्ये पाणी टाकूनही छान ते मिक्स करून जे आहे ते मी लगेचच पिऊन टाकणार होते. आणि खरंच खूप छान झाला होता चवीला. खरं म्हणजे स्वतः केलेल्या गोष्टींचा आनंद हा खरंच खूप वेगळा असतो. मला असं हे नाही करायचं ह्याच्यावरती अतिशयोक्ती करायची नाही आहे, पण जे खरं आहे ते खरं आहे तुम्हाला सांगते मी. आणि खूप छान वाटलं जेव्हा तो पहिला घोट आपण स्वतः केलेल्या पाण्याचा पिला तेव्हा. सगळं झाल्यावर छान किचन ओटाही मी व्यवस्थित परत पुसून घेतला. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तो नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.